नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये वारस नोंद म्हणजे काय, वारस नोंद कोठे केली जाते, वारस नोंद करताना अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडली जातात याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. मयत खातेदारास लागू असलेल्या वारसा कायद्याप्रमाणे वारस नोंद करावी लागते. एखादा मयत जर हिंदू, बौद्ध, जैन, शीख असल्यास हिंदू वारसा कायदा 1956 नुसार त्याची कारवाई केली जाते. एखादा मयत मुसलमान असल्यास मुस्लिम वारसा कायदा, मयत पारसी, ख्रिश्चन असल्यास भारतीय वारस अधिनियम 1925 नुसार कारवाई केली जाते. कधीकधी असंही होतं की एखादा मयत असेल आणि त्याला वारस नसेल, तर मयत खातेदारास कोणतीही वारस नाही असे आढळून आल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 34 नुसार कारवाई केली जाते. म्हणजे वारस नोंद संबंधी नोंद प्रमाणित करताना तलाट्यांना हितसंबंधांना नोटीस काढावी लागते. वारस नोंद करताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. सर्वात प्रथम वारस नोंद करताना तो खातेदाराचा 7/12 म्हणजे चालू वर्षाचा 7/12, मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, तसेच सर्व नातेवाईकांची किंवा जेवढे वारस आहेत त्या वारसांची माहिती देणारा अर्ज किंवा त्यांचे पुरावे. जर या वारसांशिवाय इतर कोणीही वारस नाही असे प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्र देणं आवश्यक आहे. सदरचा अर्ज हा तलाठी कार्यालयामध्ये उपलब्ध असतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 149 नुसार कारवाई केली जाते. हा साधा अर्ज असतो. हा अर्ज तलाठी कार्यालयामध्ये उपलब्ध असतो. या अर्जासोबत आपण मी सांगितलेली कागदपत्र जोडणं आवश्यक आहे. ही कागदपत्र जोडल्यानंतर सदरचा अर्ज आपण तलाठी कार्यालयामध्ये जमा करावायचा आहे. सदरचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तलाठी या अर्जासोबत किंवा वारस नोंद करताना जेवढे हितसंबंध आहेत ह्या हितसंबंधांना 15 दिवसाची नोटीस काढतो. ही नोटीस का असते? जर कोणत्याही व्यक्तीला ह्या वारस नोंदीमध्ये काही हरकत आहे, काही सांगावायचे असल्यास त्यांनी ती हरकत घेणं आवश्यक आहे. आणि जर एखाद्याने हरकत घेतली तर ती हरकत तलाठी आपल्या वादग्रस्त नोंद वहीमध्ये नोंद करतो. जर वारस नोंद करताना सदर नोटीस पाठवल्यानंतर ही कुणाची हरकत आली नाही तर मात्र तलाठी त्याची नोंद करून 7/12 सदरी नावे लावतो. परंतु नोटीस पाठवल्यानंतर 15 दिवसाच्या आत जर एखाद्या व्यक्तीने सदर अर्जावर हरकत घेतली तर मात्र अशी हरकत नोंद करावी लागते. काही वेळेला तलाठी कार्यालयामध्येच मंडळ अधिकारी असतात. ह्या मंडळ अधिकाऱ्यांच्या समोर सुद्धा सुनावणी घेतली जाते. ही सुनावणी का बरं असते? तर आलेल्या वारस जे आहेत या वारसांचं म्हणणं, तसेच या वारसाच्या नोंदीबद्दल हरकत घेणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे हे एकत्र ऐकून घेतलं जातं आणि त्यानंतर वारस नोंद केली जाते. परंतु जर अशी हरकत जर घेतली गेली तर तलाठी अशा हरकतीने नोंदवून हे प्रकरण तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा पाठवले जातात. आणि तहसीलदार कार्यालयामध्ये संबंध ज्यांनी हरकत घेतली आहे त्यांना आणि अर्जदाराला समोरासमोर बोलून त्यावर सुनावणी घेतली जाते. दोन्ही पक्षकाराचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्या प्रकरणावर निर्णय दिला जातो आणि त्या निर्णयानंतरच वारस नोंद होत असते. अशा प्रकारे वारस नोंद करताना आपण नेहमी दक्षता घेणं खूप आवश्यक आहे. आज या सत्रामध्ये आपण वारस म्हणजे काय, वारस नोंद करताना कोणकोणती कागदपत्र जोडणे आवश्यक आहे आणि वारस अर्ज कुठे करावा याबद्दल माहिती घेतली.